नंबर 2 टाइम मॉनिटरिंग. आता आधी तुम्ही नेक्स्ट डेचं प्लॅनिंग केलेलं आहे. उद्या तुम्हाला काय करायचंय, कोणतं काम करायचंय, किती वाजता करायचंय, कसं करायचंय ते तुम्ही सगळं पेपरवर लिहिलं, प्लॅनिंग केलं, त्याच्यानंतर इमॅजिन केलं, व्हिज्युअलाइज केलं, सगळं झालं. एवढं करून नाही जमणार आहे, पण प्रत्येक काम तुम्ही मॉनिटर केलं पाहिजे. सपोज उद्याचं काम लिहिताय तर आजच्या कामाचे तुम्हाला हिशोब घेणे, स्वतःचा स्वतःला हिशोब देणे, की माझ्याकडे 10 कामं होते, 10 पैकी मी किती कामं कंप्लीट केले, किती कामं माझे राहिले, ते कशामुळे राहिले, का राहिले? स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे ना, की बाबा तू आज इतके कामं घेतले होते, मग यातले किती कंप्लीट झालेले? यातले कामं जे कंप्लीट नाही झाले, ते का कंप्लीट नाही झाले? तुला कुठे प्रॉब्लेम आला? कुठे एरर आला? तुझं ते काम का खोळंबले? स्वतःला जाब विचारणं गरजेचं आहे. कारण काय जर फक्त कामं लिहिली, "हां, ठीक आहे, नाही झालं." दुसऱ्या दिवशी आपण बघतो, "हां, ठीक आहे, आता उद्या काय काम आहे?" जर तुम्ही ते बघितलेच नाही, तर डेव्हलपमेंट काय होणार आहे? कारण काही कामं मिस होतात किंवा काही कामं काही कारणामुळे कंप्लीट होत नाही. ते का नाही होते त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ते तुम्ही मॉनिटर केलं पाहिजे. तुम्ही इव्हन एवढंही करू शकता, 1-1 तासालाही तुम्ही मॉनिटर करू शकता, की मला पहिल्या 1 तासात काय